नमस्कार. आज मी तुम्हाला तिंडाची भाजी दाखवत आहे. तिंडा हा दुधीसारखा एक भाजीचा प्रकार आहे. नॉर्थ इंडियन घरामध्ये हे खूप बनवले जातात आणि असे कोवळे छोटे मीडियम साईजचे ते घ्यावेत, म्हणजे शिजायला ते छान असतात, नाहीतर जून असू शकतात. हा इतका मॅक्झिमम साईज तुम्ही घेऊ शकता. दुधीची जशी साले काढली जातात तशी तिंड्याचीही साले काढून भाजी करतात. पंजाबी घरामध्ये सहसा अशी खरवडून साले काढली जातात, पण मला सोपी जावी म्हणून मी पिलरनी साफ करत असते. तर पिलरनी आता ही साले सगळी मी साफ करून घेत आहे आणि ह्याचे अर्धे तुकडे करून मी घेत आहे, जे की मला कुकरमध्ये लावल्यावर सुद्धा ते छान शिजून तयार होऊ शकतात आणि त्याचा साईज तितकाच राहू शकतो. तर आता मी हे चिरून घेत आहे. असे हे सुंदर कवळे कवळे आहेत, मध्ये त्याच्या बिया नाही आहेत, म्हणून ते शिजल्यावर खूप छान होऊ शकतात. तर आता मी हिरव्या मिरच्या 2, एक 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि एक मोठा गड्डा आल्याचा घेऊन चांगला खलबत्त्यात घालून कुटून बारीक करून घेत आहे. तर आता ते बाजूला ठेवून मी एका छोट्याशा कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल गरम करून घेत आहे. सहसा पंजाबी लोक मोहरीचं तेल वापरतात. तर साधारण हे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं तेल आहे, ज्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे बेसन घालून ते छान एकजीव करून मोठ्या गॅसवर ते व्यवस्थित मी भाजून घेत आहे. हे बेसन मी आता दह्याबरोबर तिंड्याला लावणार आहे. असे केल्याने तिंडाची ग्रेव्ही खूप छान बनते, म्हणजे ती पाणी एकीकडे आणि ग्रेव्ही एकीकडे असं न होता हॉटेलमध्ये जशी मिळते तशी ग्रेव्ही छान तयार होते. तर त्यासाठी मी आता दहीसुद्धा फेटून घेत आहे. हे दोन्ही एकवटच मी करत आहे, म्हणजे आपला टाईमही वाचेल आणि आपल्याला हे फटाफट करता येईल. तर आता मी त्याच्यात दही घालून घेतले आहे फेटलेले, आणि छान ब्राऊन झालेले बेसन घालून मी ते एकत्र करून छान तिंडाला फासून घेतलेले आहे. तर आता मी ग्रेव्हीसाठी 4-5 चमचे तेल घेतले आहे शेंगदाण्याचेच. त्यात मी घालत आहे 1 चमचाभर जिरे. ते छानसे तळकल्यावर त्यात 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालून नरम करून घेत आहे, आणि ते नरम झाल्यावर त्यात ओली मिरची, आलं आणि लसणीची पेस्ट घालून त्याचा कच्चा वास जाईस तोपर्यंत परतवून घेत आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो घालून ते मी छान परतवून घेत आहे. त्यात थोडेसे मीठ घालून त्यांना छान एकजीव होईस तोपर्यंत परतवून त्यात अर्धा चमचा हळद, थोडीशी मिरची पावडर, थोडासा गरम मसाला पावडर आणि 1 मोठा चमचाभर धणा पावडर घालून मी छानसं परतवून घेत आहे. तुम्हाला हवी तितकी मिरची पावडर तुम्ही याच्यात घालू शकतात, हे तुमच्या अंदाजावर आहे. तर आता हे सगळं सुंदर आणि एकजीव झालेलं आहे. तर मी याच्यात आता बेसन आणि दही लावलेले तिंडे मी आता ह्याच्यात घालत आहे. तर असे हे तिंडे आता मी ह्याच्यात घातल्यावर ते सगळे ग्रेव्हीमध्ये एकसारखं करून घेऊन त्यात थोडंसं पाणीसुद्धा मी घालत आहे. तिंडे बुडतील इतपत पाणी घातलं तरी चालेल. तुम्हाला ग्रेव्ही जर का अजून हवी असेल तर तुम्ही थोडीशी अजूनही त्यात पाणी घालू शकतात. तर आता 1 शिट्टी येईस तोपर्यंत मी त्यांना गॅसवर ठेवून दिलेलं आहे. आता ह्या छोट्याशा कढईमध्ये मी कसुरी मेथी भाजून घेतली आणि आता तिला पावडर करून बाजूला ठेवून देत आहे. तर कुकरची आता वाफ निघालेली आहे, त्याच्यामुळे मी कुकर उघडून तो बघत आहे. त्यात थोडेसे मी तूप घालून त्यांना आता एकजीव करून एका नवीन भांड्यामध्ये काढून ठेवून दिले, आणि त्यामध्ये आता मी पावडर केलेली कसुरी मेथी घालत आहे आणि थोडेसे तूपसुद्धा मला अजूनही हवे आहे. तर मी ते तूप पण घालून ही ग्रेव्ही बरोबर करून घेतली आहे. नेहमी शिजवताना मी तेल कमी घालते, म्हणून मी वरून थोडेसे तूप घालून ते ॲडजस्ट करते. तुम्हाला जसे हवे असेल तसे तुम्ही ते करू शकतात. वरती आलेलं तवंग हा छान दिसतो म्हणून मी ते करत असते. तर अशी आता सुंदर ग्रेव्ही तयार झालेली आहे, आणि ती खायला तुम्ही चपाती, फुलके किंवा कसल्याही पराठ्याबरोबर खाऊ शकतात, किंवा इवन भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतात. आणि असे मस्त शिजलेले तिंडे इतके छान लागतात. तर नक्की करून बघा आणि मला कळवा. शिरका किंवा विनिगरच्या कांद्याबरोबर त्यांना सर्व करा आणि याची मजा लुटा. कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.